Hello everyone, Shri Swami Samartha. My name is Ashutosh welcome back to our channel Traveling Elements. आपण आता गाणगापूरहून आलोय. रात्रीचे वाजले आहेत 10. आपण आता मंदिरात दर्शनाला जाऊ शकत नाही, म्हणून आपण सकाळी 6 वाजता मंदिरात दर्शन घेणार आहे. आता सध्या आम्ही रूम घेतली. आम्ही अन्नछत्र मंडळ ट्रस्टचं त्यांचे जे निवासस्थान आहे तिथे गेलो होतो, पण तिथे रूम अवेलेबल नव्हती गुरुवार असल्यामुळे. तर आम्ही प्रायव्हेट हॉटेलमध्ये इथे रूम घेतली आहे आणि आम्हाला सकाळी परत निघायचं आहे, त्यामुळे आम्ही आता एक रात्र इथे झोपणार. सकाळी परत दर्शन घेऊन पुढे निघणार. हा आपला टूर 3 स्पॉट्सचा होता. 3 देवदर्शन आपल्याला करायचे होते. पहिला होता गाणगापूर, दुसरा होता अक्कलकोट आणि तिसरा होता तुळजापूर. तिन्ही आपल्याला एका ब्लॉगमध्ये टाकणं शक्य नव्हते, म्हणून आपण काय केलंय, गाणगापूरचा हा स्पेशल ब्लॉग केला आहे आणि अक्कलकोट आणि तुळजापूर याचा एक पार्ट 2 करणार आहे. तर आता आपला हा सेकंड ब्लॉग चालू होतोय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ हे दत्तांचे अवतार मानले जातात, त्यामुळे आपण आधी गाणगापूरचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण आलो हे आता अक्कलकोटच्या मंदिरामध्ये. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात वटवृक्षाचं मोठं झाड आहे. तर स्वामी हे 1856ला अक्कलकोटला आले. अक्कलकोटला आल्यानंतर स्वामींनी या वटवृक्षाखाली वास्तव्य केलं आणि साधारण 22 वर्ष ते अक्कलकोटमध्ये राहिले आणि त्यानंतर त्यांनी 22 वर्षांनंतर एक समाधी घेतली. तर ते समाधी स्थळ पण इथून जवळच आहे. समाधी मंदिर पण आपण कव्हर करणार आहे. तर हे वटवृक्ष आहे आणि त्याच्या मागे एक मंदिर आहे, त्याच्यामध्ये स्वामींचे चरण पादुका आहेत आणि स्वामींची प्रतिमा आहे. आणि माझ्या मागच्या बाजूला बघू शकता जोगेश्वरी पूर्व मुंबई येथील स्वामी भक्तांनी या ठिकाणी 40,000 पंचमुखी रुद्राक्ष या ठिकाणी त्याच्यापासून प्रतिमा बनवलेली आहे. तर त्याची पण खूप सुंदर अशी प्रतिमा तुम्हाला इथे बघायला मिळते. श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज
अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की। तर सकाळी सकाळी छान आरतीची पण वेळ झाली आहे। आपण आरतीला जमलोय सगळे या ठिकाणी बघा, सगळे आरतीचे जमलेले आहेत। तुम्ही बघू शकता माझ्या मागे एक 5-10 मिनिटांमध्ये आरती चालू होईल। सर्व आपल्या आरतीसाठी थांबलेले आहेत। सकाळची आरती खूप मोठी आणि छान असते। तर या ठिकाणी खूप असे स्टॉल वगैरे लावलेले आहेत, तिथे देवाचं सगळं साहित्य तुम्ही घेऊ शकतात। घरी लागणारे वस्त्र असतील, देवांचे माळा असतील, फुलमाळा, फ्रेम, या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत। या बाजूला सगळे पुस्तकं वगैरे आहेत। हा परिसर मंदिराच्या आतल्या बाजूस येतो। आतल्या बाजूला हे छोटे छोटे स्टॉल इथे लावलेले आहेत, प्रसाद वगैरे पण आहे। छोट्या मोठ्या देवघरात लागणाऱ्या वस्तू या ठिकाणी बघायला मिळतात आपल्याला।
बेगंध अष्टक वगैरे, चंदन टीका, अगरबत्ती, सगळं काही या ठिकाणी आपल्याला मिळतं. छोट्या मूर्तींचं स्वामींचे सिंहासन पण या ठिकाणी आहेत. मी या बाजूने सरळ गेलं की आपल्याला बाहेर निघता येईल. थोडं बाहेरच्या साईडला आल्यानंतर पण या ठिकाणी स्टॉल्स वगैरे आहेत. सगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत इथे. स्वामींच्या पण आहेत आणि महादेवांच्या पण आहेत. आणि हा आपला बाहेरचा रस्ता. आपण एक्झिट झालोय. एंट्री आपण त्या साईडने करू शकतो. अन्नछत्र मंडळाच्या आत समोरच्या बाजूने आपण एंट्री करायची म्हणजे सरळ मंदिरात जातो. पण एक्झिट आपली या बाजूने असते, उजव्या बाजूने आपली एक्झिट होते. या बाजूने पण सगळे रस्त्यावरती स्टॉल वगैरे आहेत. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूला सगळे इथे नाश्ता सेंटर आहेत, 2 ते 3. या ठिकाणी खूप चांगला आणि फ्रेश नाश्ता मिळतो. दरवर्षी जेव्हा येतो तेव्हा याच ठिकाणी नाश्ता करतो आम्ही. चला बघू. त्यांच्याकडे डोसा, इडली, वडा सगळंच खूप छान मिळतं. तर या ठिकाणी मंदिरात एंट्री करताना आपल्याला एंट्रीच्याच बाजूला श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे ते, आणि मागच्या बाजूला तुम्हाला दाखवतो. हे माझ्या मागे तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे. इथे सगळ्या भक्तांच्या निवासाची सोय केलेली आहे. तर मी तुम्हाला थोडं दाखवतो आतमध्ये जाऊन की कशी व्यवस्था झाली आहे मध्ये. तर या बाजूला लेफ्ट साइडला जर गेलं तर इथे तुम्ही गाडी पार्किंगसाठी सरळ गेल्यानंतर निवासस्थान आहेत 2. तर डाव्या बाजूला गेल्यानंतर तुम्हाला 4 व्हीलर पार्किंग मिळते. हे महाप्रसाद गृह आहे. या महाप्रसाद गृहाला जायला त्या बाजूने लाईन लावावी लागते लेफ्ट साइडने, आणि मग या बाजूने महाप्रसाद मिळतो. हा छोटासा रथ आहे.
अक्कलकोट स्वामी श्री समर्थांचा आणि याच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांची पुतळा प्रतिमा या ठिकाणी लावलेली आहे। बघू शकता खूप छान अशी प्रतिमा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। त्याच्याच डाव्या बाजूला स्वामींची खूप मोठी मूर्ती आहे। या ठिकाणी खूप गर्दी करतात फोटो काढण्यासाठी। आतमध्ये जात असताना खूप चांगला शुद्ध असा परिसर, स्वच्छ असा परिसर आपल्याला इथे बघायला मिळतो। ही उजव्या बाजूला जे दिसतंय इथून महाप्रसादाची लाईन असते, त्या बाजूने राहायची व्यवस्था आहे। हे एक निवासस्थान या बाजूला आपल्याला बघायला मिळतं। खूप मोठं हे निवासस्थान आहे। या ठिकाणी भक्त खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहतात। बाहेरपेक्षा यांच्या ट्रस्टमध्ये जर आपण रूम घेतली तर आपल्याला स्वस्तामध्ये रूम इथे मिळते। त्यामुळे इथे आल्यानंतर याच ठिकाणी येऊन आधी तपास करायला हवा। पण काल आम्ही आलो तर आम्हाला इथे रूम अवेलेबल नव्हती, म्हणून आम्हाला नाविलाज बाहेर घ्यावी लागली, कारण काल गुरुवार असल्यामुळे खूप प्रमाणात गर्दी होती। हे पूर्ण जे आहे हे पूर्ण महाप्रसादासाठी जी लाईन लावण्यासाठीचे बनवलेले आहेत बॅरिकेड्स। तर आपण आहे अन्नछत्र निवासस्थान अक्कलकोट ट्रस्ट यांचं। या ठिकाणी आपण 2 अन्नछत्र ट्रस्ट यांचे निवासस्थान आहे, एक उजव्या बाजूला होता आणि एक डाव्या बाजूला आहे। आणि त्याच्या मध्यभागातच आपल्याला बघायला मिळतं खूप छान शिवाजी महाराजांची एक प्रतिमा या ठिकाणी बनवली गेली आहे। आणि हा जो ट्रस्ट आहे हा जन्मेजय राजे विजयसिंग राजे भोसले जे शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांच्या अंडर त्यांनी तयार केलेला आहे। तुम्ही बघू शकता या ठिकाणी शिवस्मारक आहे, गडकिल्ले सृष्टी।
त्यांचे संस्थापक अध्यक्ष व जन्मेजय राजे विजयसिंग राजे भोसले आहेत. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता की हे एक या बाजूला उजव्या बाजूला एक शिल्प प्रदर्शन हॉल आहे आणि त्याच्या बाजूला आपले एक निवासस्थान आहे आणि परत या बाजूला डाव्या बाजूला पण एक निवासस्थान आहे. असे 2 निवासस्थान आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर तुम्हाला गाडी पार्किंगला व्यवस्था आहे. इथे तुम्ही आल्यानंतर गाडी पार्किंग इथेच करू शकतात. पण तुम्हाला जर इथे रूम अवेलेबल नसली, कारण कसं असतं गर्दी खूप असते कधी कधी, जशी काल होती. काल गर्दी असल्यामुळे आम्हाला गर्दीमध्ये रूम मिळाली नाही, तर मग आम्हाला गावामध्ये हॉटेलमध्ये रूम घ्यावी लागली. ते पण कॉस्ट काही एवढा इफेक्ट नाही आहे, थोडं कमी जास्त असतंच, पण बाहेर पण रूम तुम्हाला मिळते. तर तुम्ही आल्यानंतर याच ठिकाणी पहिला प्रेफरन्स द्या. श्री स्वामी समर्थ. याच ठिकाणी आपल्याला समोर एक गणेश मंदिर पण बघायला मिळतं. आपण आता बघितलं की शिवस्मारक आहे आणि शिवस्मारकाच्या एकदम एक्झॅक्ट बाजूला आपल्याला गणेश मंदिर पण आहे. तर चला तुम्हाला दाखवतो मी गणेश मंदिर. गणपती बाप्पा मोरया. आणि ते चहा घेण्यासाठी थांबलोय. बाजूला चहाचा स्टॉल आहे, अद्रक वगैरे टाकून चहा बनवलेला आहे. छान मस्त चहा. हे आमचे देवेंद्र आणि शुभम. तर आम्ही फायनली स्वामींचं दर्शन घेऊन रूमला वापस आलोय, कारण 10 वाजता आपल्याला रूम सोडायची आहे, कारण 10 वाजेपर्यंतच टाइम होता आपल्याकडे आणि आम्ही समाधी मंदिरात जाऊन परत इथे यायला आम्हाला लेट होईल. म्हणून आम्ही आता असं ठरवलंय की बॅग वगैरे पॅक करायच्या, बॅग घेऊनच इथून रूम चेकआउट करायचं आणि सरळ चोळप्पा महाराजांच्या मंदिरामध्ये, समाधी मठामध्ये जायचं, समाधी मंदिरात जायचं आणि ते मंदिर आपण जातानाच बघणार आणि तिथून सरळ आपण निघणार तुळजापूरकडे. तर बघूया आता पुढे कसं काय आपल्याला जाता येईल, कसं पुढचं एक्सप्लोर करता येईल. तर आपण आता हॉटेल चेकआउट करतोय. चेकआउट करून आपण जाणार आहे समाधी मंदिराकडे आणि समाधी मंदिराहून आपण सरळ निघणार आहे तुळजापूरसाठी. तर चला आपण जाऊया. तर आमची बॅग वगैरे झाली, 2 खाली गेले मित्र आपले आणि शुभम आणि मी आता लास्टला चेकआउट करून निघतोय. फायनली चेकआउट केलंय आपण आणि निघतोय आता समाधी मंदिराकडे. इथून आपल्याला ऑटो करावा लागेल जाण्यासाठी, कारण इथून पायी जायला वेळ लागेल आपल्याला, त्यामुळे ऑटोनेच जावं लागेल. 10 मिनिटाचा रस्ता आहे इथून.
चेकआउट केलं आपण. चेकआउट करून आपण आलोय चोळप्पा महाराजांच्या मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता त्याचा बाहेरचा परिसर. आणि आपल्याला आता इथे बॅग वगैरे ठेवू. मावशी आहेत त्यांच्याकडून आपण फुलं वगैरे घेणार आहेत मध्ये नारळ वगैरे अर्पण करण्यासाठी. इथे बॅग वगैरे ठेवू आणि मग आतमध्ये दर्शनाला जाऊ. हा समाधी मठाचा मेन एंट्रन्स गेट आहे. याच्या आतमध्ये आपलं समाधी मठाचं दर्शन झालं. समाधी मठाच्या एक्झॅक्ट राईट साईडला आपलं चोळप्पा महाराज यांचा वाडा आहे. तिथे स्वामी राहायचे. स्वामींचं वास्तव्य या ठिकाणी होतं. त्यांचे खूप मोठे भक्त चोळप्पा महाराज आणि बाळप्पा महाराज. बाळप्पा महाराजांचा मठ पुढे आहे आणि हा एकदम एक्झॅक्ट शेजारी चोळप्पा महाराजांचा मठ आहे. तर आपण आता मठात जाणार आहे. पण बघितलं चोळप्पा महाराज यांचा वाडा आणि लगेच एक्झॅक्ट बाजूला चोळप्पा महाराजांचं घर पण आहे. तर आपण आता जाणार आहे त्यांच्या घरामध्ये. हे या ठिकाणी चोळप्पांचे घर. इथे स्वामींनी वापरलेल्या त्यांच्या पादुका आतमध्ये ठेवलेल्या आहेत. इथे आतमध्ये स्वामींनी वापरलेल्या पादुका पण आहेत. त्याचं पण एक छानपैकी घरामध्ये त्यांनी स्थापित केलेले आहेत. तर आपण त्याचंही दर्शन घेणार आहेत. चला. समाधी स्थळाच्या बाहेर आपण एका दुकानात आलोय. फ्रेमचं दुकान आहे. सगळीकडे बघू शकता स्वामींच्या फ्रेम तुम्हाला दिसतील. आपल्या वैभवसाठी आपल्याला फ्रेम घ्यायची होती. वैभवला फ्रेम घ्यायची होती. तर आपण बघतोय कुठली फ्रेम त्याला आवडते ती.
कुठली घेतली काय माहिती, कुठली फ्रेम घेतलीस दाखव. पॅकिंग चालू आहे. पॅकिंग चालू आहे. फायनली वैभवची फ्रेम फायनल झाली आहे. अशाच पद्धतीची आहे, फक्त ही ब्लॅक अँड व्हाईट नाहीये, त्याची थोडी कलर मध्ये आहे. पण छान अशी फ्रेम आहे ही. तर तुम्हालाही फ्रेम वगैरे घ्यायच्या असल्या तर समाधी मठाच्या बाहेरच मंदिराच्या तुम्हाला विनीत अल्लोळी म्हणून एक दुकान आहे इथे. तिथे सर्व प्रकारच्या छोट्यापासून तर मोठ्यांपर्यंत फ्रेम तुम्हाला भेटतील. तर तुम्ही इथे येऊन फ्रेम परचेस करू शकतात. खूप छान छान डिझाईन आणि ब्लॅक अँड व्हाईट सुद्धा सगळ्या प्रकारच्या तुम्हाला फ्रेम इथे मिळतील. एकदम मस्त असं त्याच्यावर लाईट पडलं की मस्त वाटेल. फ्रेम बघतोय घरामध्ये लावण्यासाठी, चॉईस बघतोय आम्ही कुठली चांगली वाटेल ती. ही ना वैभवला ही आवडते, मला ही आवडते. श्री स्वामी समर्थ. आपण आलोय आता बाळप्पा महाराजांच्या मठामध्ये. बाळप्पा महाराज हे स्वामींचे खूप मोठे भक्त होते. तर स्वामींनी त्यांना सांगितलं होतं की तू माझं मंदिर बांध. त्यानंतर बाळप्पा महाराजांनी या ठिकाणी त्यांचं मंदिर स्थापन केलं आणि याच ठिकाणी त्यांना स्वामींच्या पाऊल खुणा पण या मंदिरात आपल्याला बघायला मिळतात. आणि मंदिर पण आतून खूप छान असा मठ आहे हा. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघणार आहे की पाऊल खुणा कशा आहेत, कारण मी पण इथे फर्स्ट टाइमच आलो आहे. चला. तर आपण आता बाळप्पा महाराजांच्या मठामधून बाहेर आलोय दर्शन घेऊन. ठिकठिकाणी आपण बघितलं की स्वामींच्या पाऊल खुणा आपल्याला बघायला मिळाल्या. खूप ठिकठिकाणी ठसे हे स्वामींच्या पावलांचे आपण बघितले. आणि आतमध्ये जी महादेवाची पिंड आहे ती स्वयं स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या हाताने तिथे स्थापन केलेली आहे. ती पण आपल्याला तिथे बघायला मिळाली. आणि परिसर एकदम पॉझिटिव्ह आणि एकदम शुद्ध असा वाटत होता, ज्याने मनाला एकदम वेगळ्याच प्रकारची शांती मिळते. तर आपला अक्कलकोटचा प्रवास इथेच थांबतोय आणि आपण आता इथून जाणार आहे तुळजापूरला. कारण या ठिकाणी भरपूर एक्सप्लोअर केलेला आहे. आपला प्रवास हा आता इथून सुरुवात होणार आहे तुळजापूरमध्ये. तर आपण भेटूया आता इथून सरळ तुळजापूर. श्री स्वामी समर्थ.